तुम्ही पण जर येणार असाल तर ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जो रिस्पेक्ट मिळतोय तो फक्त तुम्ही भारतीय आहात म्हणून. स्वीडनमध्ये आल्यापासून इकडे काम करून हे तर माझ्या लक्षात आलं की इथल्या लोकांचा आपल्या नॉलेजवर किती ब्लाइंड फेथ आहे कम्पेअर्ड टू कन्सल्टंट्स फ्रॉम एनी अदर कंट्री. मी इंडियातून आलेला असल्यामुळे कुठलीही मोठ्यातली मोठी जबाबदारी द्यायला ते मागे पुढे बघत नाहीत. भारतातले लोक टेक्निकली आणि लॉजिकली किती स्ट्रॉंग आहेत आणि हे लोक कुठलीही जबाबदारी किती स्मार्टली आणि ऑनेस्टली पार पाडतात हे या लोकांनी चांगलंच ओळखलंय. तुम्हाला जर भारताबाहेर एखादी चांगली ऑपॉर्च्युनिटी आणि पोझिशन मिळाली असेल तर हे लक्षात घ्या, तुमचं स्किल कितीही चांगलं असलं तरी तुम्ही भारतीय आहात ही तुमची सगळ्यात मोठी सेलिंग पॉवर आहे. भारताच्या बाहेरचे आणि भारतात राहणारे असे बरीच लोक मी बघतो जे भारताला शिव्या घालतात आणि म्हणतात की भारताचं नाव बाहेर खराबच आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, भारतीय लोकांना बाहेर इतका रिस्पेक्ट आहे आणि म्हणूनच इतक्या मोठमोठ्या कंपन्यांच्या हेड पोझिशनला तुम्ही आज खूप सारे इंडियन लोकांना बसलेले बघताय. आणि NRI म्हणजे तुम्ही नॉन रेसिडेन्शियल इंडियन आहात, पण सगळ्यात आधी तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इंडिया स्वतः आहात. तुम्हाला एकट्याला बघून अख्ख्या देशाला जज केलं जातं. त्यामुळं बाहेर तोंड उघडताना आपल्या देशाबद्दल आपण काय बोललं पाहिजे ह्याचा 10 वेळा विचार करा. जस्ट बिकॉज या बाहेरच्या लोकांमध्ये फिट इन होण्यासाठी त्यांचं कौतुक करायचं असेल, खुशाल करा, पण त्याच बरोबरीला तुम्ही भारतातल्या कुठल्याही प्रॉब्लेम वरून भारताला नावं ठेवणं टाळलं पाहिजे. भारताबद्दल बोलायचंच असेल, आपल्या देशाबद्दल, तर रिस्पेक्टफुली प्राऊडली आपल्याकडच्या चांगल्या गोष्टी तुम्ही प्रेझेंट करू शकता आणि ज्या खूप आहेत या लोकांच्या कम्पॅरेटिव्हली. या लोकांपेक्षा आपण भारतीय प्रत्येक बाबतीत सक्षम आहोत. आपली लोक एज्युकेशन मध्ये पुढे आहेत, टेक्निकली स्ट्रॉंग आहेत, कलांमध्ये पुढे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. आपण भारतीय सहजपणे दुसऱ्या देशामध्ये जाऊन तिथली भाषा, तिथलं राहणीमान अडॉप्ट करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युथ पॉवर. आपल्या भारतामध्ये जितके यंगस्टर्स आहेत तितके जगात कुठेच नाहीत आणि या लोकांना मॅनपॉवर कमी पडते. कित्येक ठिकाणी हॉटेल्समध्ये खूप सारे वयस्कर लोक अजूनही काम करतात. इकडे कुठल्या युरोपियन कंट्रीजमध्ये ट्रिपला जरी गेलं तरी जेव्हा तुम्ही इंडियातून आलात हे कळल्यानंतर तुम्हाला इतकं प्रेमाने आणि आपुलकीने बोलवलं जातं, कारण जेव्हा त्या लोकांनी कधी इंडियाला व्हिजिट केलं असेल तेवढाच रिस्पेक्ट आणि प्रेम त्यांना तिकडे मिळालेलं आहे. त्यामुळे या सर्व येणाऱ्या लोकांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो, ज्या देशामुळे तुम्हाला हा मान सन्मान मिळतोय त्या देशाबद्दल अभिमान सुद्धा बाळगायला शिका. जेव्हा आपण भारताबाहेर पडतो कुठल्याही कारणाच्या निमित्ताने, तेव्हा आपण आपल्या देशाला रिप्रेझेंट करण्याची जबाबदारी होल्ड करतो हे लक्षात असू दे. जय हिंद.